हॅलो फ्रेंड्स, लास्ट वीकमध्ये आपण ट्रेंड्स इन केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ ॲन 15 ग्रुप एलिमेंट स्टार्ट केला होता. त्या 15 ग्रुपमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीमध्ये पहिला प्रॉपर्टी एक्सप्लेन केला होता. इथं ॲक्शन ऑफ ॲन एअर किंवा त्याला आपण जनरली काय म्हणतो आहे ऑक्सिजन ऑन 15 ग्रुप एलिमेंट. 15 ग्रुप एलिमेंटमध्ये दॅट इज एलिमेंट्स तर आता बायहायड्रेट झालेत आपले कोण नायट्रोजन, फॉस्फरस, अर्सेनिक, अँटिमनी, बिस्मिथ. मग त्यांच्यावर जो ऑक्सिजनचा रिॲक्शन होतो तो रिॲक्शन होऊन जनरली फॉर्म होतो काय इथं दॅट इज ऑक्साईड्स. मग हे ऑक्साईड्स परत त्यांचा स्ट्रेंथ म्हणजेच प्रॉपर्टी हे कुठल्या फॉर्ममध्ये होतो आहे तोही आपण दॅट इज रिवाईज केलं इथं. तो म्हणजे काय नायट्रोजन अँड फॉस्फरस ज्यावेळेस इथं ऑक्सिजनबरोबर रिॲक्शन होतो आहे ऑक्साईड फॉर्म होतो आहे आणि तो फॉर्म काय होतो इथं स्ट्रॉंग दॅट इज ॲसिडिक प्रॉपर्टी इथं. सेकंड अँड अर्सेनिक दॅट इज रिॲक्ट होतो आहे वीक आणि फॉर्म होतो वीक दॅट इज ऑक्साइड्स. अँटिमनी फॉर्म होतो ॲम्पोडरिक म्हणजेच ॲसिड ॲज वेल ॲज बेस फॉर्म होतो आहे. बिस्मिथ दॅट इज फॉर्म होतो काय इथं वीक बेसिक फॉर्म. इन दिस वे आपण लास्ट वीकमध्ये तो सांगितलं होतं इथं. आता त्यानंतरनं सेकंड प्रॉपर्टी आपण दॅट इज पाहणार आहोत तो म्हणजे काय रिॲक्टिव्हिटी विथ हायड्रोजन. आता रिॲक्टिव्हिटी विथ हायड्रोजन ऑफ ॲन 15 ग्रुप एलिमेंट स्टडीज करताना एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ह्याच्यामध्ये दॅट इज आपण डिस्क्राईब करतो आहे तो म्हणजे काय की ज्यावेळेस हायड्रोजन आपल्या 15 ग्रुप एलिमेंटबरोबर इथं रिॲक्ट होतो आहे तर तो इझिली फॉर्म होतो इन द फॉर्म ऑफ EH3. ई म्हणजे मी इथं कन्सिडर केलं आहे इथं काय आपला 15 ग्रुप एलिमेंट मी इथं नोटेशन दाखवलं इथं ई कन्सिडर ॲज अ 15 ग्रुप एलिमेंट. मग तो कोणकोण एलिमेंट आहेत नायट्रोजन, फॉस्फरस, अर्सेनिक, अँटिमनी आणि बिस्मिथ इथं. ओके, आणखी एकदा रिपीट करतो बघा नायट्रोजन, फॉस्फरस, अर्सेनिक, अँटिमनी आणि बिस्मिथ इथं. यांना आपण नोटेशन जनरली काय दिलं इथं ई. आणि ज्यावेळेस ई म्हणजेच दॅट इज अ 15 ग्रुप एलिमेंट कंबाईन करतो आहे हायड्रोजनला तर फॉर्म होतो आहे EH3. हा कसा फॉर्म होतो आहे हे पण आपल्याला इथं दॅट इज अ बेसिकली माहीतच आहे इथं. तर आपण काय सांगतो इथं जनरली कन्सिडर करूया ई म्हणजेच आपला 15 ग्रुप एलिमेंट. ओके, त्याचं कॉन्फिगरेशन जनरली तेही माहीत आहे NS2NP3. हे बघा दॅट इज अ स्टुडंट्स इथं ज्यावेळेस आपण रिॲक्शन सांगतो आहे तर त्यांची बॅलन्सीज आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला क्लिअर असायला पाहिजे आहे. ज्यावेळेस वॅलन्सी आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपल्याला इथं पॉईंट क्लिअर असेल तर मेटल किंवा नॉन मेटल्स किंवा कोणताही कंपाऊंड ज्यावेळेस इथं रिॲक्शन करतो आहे तर तो कसा रिॲक्शन करतो आहे आणि कशा पद्धतीने त्यामध्ये दॅट इज अ इनऑर्गॅनिक कंपाऊंड इथं फॉर्म होतो आहे हे इझिली लक्षात येतो आहे. त्यामुळं जर वॅलन्सीचं पॉईंट जर आपल्याला अजून क्लिअर नसेल तर प्लीज आणखी एकदा मागच्या वेळेचा जो आपला इथं दॅट इज अ क्लिप होता तो एकदा रिवाईज करा. म्हणजे कुठला दॅट इज अ ऑक्सिडेशन स्टेट. त्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये मी आणखी एकदा पूर्ण दॅट इज अ काय केलं तुम्हाला इथं की 15 ग्रुप एलिमेंटचा म्हणजेच दॅट इज जनरली त्याचं वॅलन्सी काय निगेटिव्ह वॅलन्सी कधी येतो आहे पॉझिटिव्ह वॅलन्सी कधी येतो आहे हे सांगितलं आहे. एकदा आणखी एकदा रिवाईज करा म्हणजे क्लिअर होईल इथं. तरी एकदा सांगतोच इथं थोडक्यात लक्षात ठेवा तो म्हणजे काय 15 ग्रुप एलिमेंटचा दॅट इज अ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS2NP3. तर ह्याचा ऑर्बिटल हे आपल्याला माहितीच आहे आता काय काय येणार ऑर्बिटल. आता फर्स्ट ऑफ ऑल दॅट इज द इनर ऑर्बिट त्याचा NS2 त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि तो पेअर आहे तो स्टेबल आहे बरोबर ना. दुसरा इथं दॅट इज आहे दॅट इज द आउटर मोस्ट ऑर्बिटलमधला तो म्हणजे कोण NP. आणि NPमध्ये परत दॅट इज अ PX, PY आणि PZ ज्यावेळेस आपण 3 डायमेन्शनमध्ये एक्सपेंड करतो इथं करेक्ट. मग ह्याच्यामध्ये ऑलरेडी कॉन्फिगरेशनमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 3. त्यामुळे हे 3 अनपेअर इलेक्ट्रॉन. 3 अनपेअर इलेक्ट्रॉन असल्यामुळे हा काय करतो आहे 3 इलेक्ट्रॉन एक तर डोनेट तर करेल किंवा गेन करेल. हा पॉईंट मी क्लिअरली एक्सप्लेन केला तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेटमध्ये. त्यामुळं तो पॉईंट आणखी एकदा दॅट इज अ क्लिअर करा बघा म्हणजे समजेल इथं. ओके आणि आता ह्याच्यामध्ये PX, PY आणि PZ ह्या दॅट इज द सब ऑर्बिटल्समध्ये परत आपल्याला काय की दिसतात इथं 1 1
एक सिंगल अनपेअर इलेक्ट्रॉन आहे. मग हे स्टेबिलिटी फॉर्म करण्यासाठी काय करेल, एक तर डोनेट करेल किंवा गेन करेल. आता गेन करेल का डोनेट करेल तो डिपेंड अपॉन दॅट इज अ एलिमेंट किंवा कंपाऊंड जो नेक्स्ट त्याला रिॲक्शन होतो आहे. ओके, आता इथं रिॲक्शन आल्या कोणासोबत, इथं हायड्रोजनसोबत. कोणासोबत आलं, इथं हायड्रोजनसोबत. हायड्रोजन आता जनरली इथं सांगताना हायड्रोजन एलिमेंट आहे, दॅट इज ॲटम आहे इथं, तो म्हणजे काय, तर सिम्बॉल H. ओके, ॲटॉमिक नंबर 1, कॉन्फिगरेशन आहे 1s1, बरोबर, 1s1. मग ह्या कॉन्फिगरेशनमध्ये त्याचं ऑर्बिटल दाखवलं असतं आपण, तर इथं एकच सिंगल अनपेअर इलेक्ट्रॉन आहे, बरोबर ना. आता ह्याला एक सिंगल अनपेअर इलेक्ट्रॉन आहे, इथं पण दॅट इज अ सिंगल अनपेअर इलेक्ट्रॉन आहेत. ओके, तर तो काय करेल, हायड्रोजन ह्या 3 अनपेअर इलेक्ट्रॉन बरोबर रिॲक्शन करतो, म्हणजे पेअर करेल. ओके, म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट करेल. तर ज्यावेळेस इथं इलेक्ट्रॉन डोनेट करेल, आता हा सिंगल हायड्रोजन आहे इथं, तर आपल्याला काय इथं दॅट इज द 2 हायड्रोजन ॲटम आहेत, कशामध्ये, हायड्रोजन मॉलिक्युल्समध्ये. त्यामुळे सिंगल हायड्रोजन आणि दॅट इज अ मॉलिक्युलर फॉर्ममध्ये काय इथं इलेक्ट्रॉन मिळेल आपल्याला, 2 इलेक्ट्रॉन भेटेल इथं. ओके, म्हणजे इथं काय झाला, इथं एक हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन आणि इथे एक हायड्रोजन, अशा पद्धतीने किती हायड्रोजन मिळाले, 3 हायड्रोजन. सो हा आपला दॅट इज अ 15 ग्रुप एलिमेंट ई. हा ई आणि ह्या ईची व्हॅलेन्सीप्रमाणे हायड्रोजन किती अटॅच होणार, 3 हायड्रोजन ॲटम. त्यामुळे जनरली काय फॉर्म होतो आहे, EH3 मॉलिक्युल्स. ओके, जो आपण आता इथं जनरली दाखवला आहे. तर हा EH3 म्हणजेच काय असेल आपला, 15 ग्रुपमधले EH3, 15 ग्रुपमधले कोण असेल, दॅट इज अ NH3 म्हणजेच अमोनियम. त्यानंतरनं PH3, करेक्ट, फॉस्फरवर कंबाईन केला तर दॅट इज फॉस्फिन. त्यानंतरनं अर्सेनिक ASH3 ॲसरीन. ओके, दॅट इज द अँटीमनी, दॅट इज द SbH3 आणि बिस्मिथियम, दॅट इज अ BiH3. हे अशी दॅट इज अ मॉलिक्युल फॉर्म होतो आहे. आता नीट क्लिअरली व्यवस्थित दॅट इज ऐका काय सांगतो आपण, दॅट इज अ NH3, PH3, AS3, SbH3 आणि BiH3. हे जसं आपण दॅट इज अ ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम इथं दॅट इज अ मूव्ह होतो आहे. काय म्हटलं मी, टॉप टू बॉटम दॅट इज खाली आपण मूव्ह होतो आहे. तर काय होतो आहे, ह्याचा ॲटॉमिक नंबर वाढत चालला आहे, बरोबर ना. ॲटॉमिक नंबर तेही आपण दाखवलं दाखवलं इथं. नायट्रोजनचं किती रे इथं, 7, फॉस्फरसचा 15, अर्सेनिकचा 33, अँटीमनीचा 51, बिस्मिथचा 83. हे जनरली तुम्हाला आता व्यवस्थित क्लिअरली कळलं आहे. ॲटॉमिक नंबर इन्क्रीज व्हायला लागला म्हणजे ॲटॉमिक साईज इथं इन्क्रीज होतो आहे. मग साईज जसा वाढेल, ओके, साईज जसा वाढेल, आता फॉर एक्झाम्पल हा नायट्रोजनचा ॲटम आहे आणि हा इकडं बिस्मिथचं दॅट इज अ ॲटम आहे. ओके, मग नायट्रोजनचं दॅट इज अ तुम्ही मॉलिक्युल बघू, ॲटम बघू शकता इथं. रेडियस त्याचं छोटं आहे इथं ॲज कम्पेअर टू बिस्मिथ. हे जनरली दॅट इज मी दाखवलं इथं. तर ह्याच्यामध्ये ज्यावेळेस इथं हायड्रोजन ॲटम येईल, ओके, इन फ्रंट ऑफ अँड दॅट इज अ नायट्रोजन किंवा दॅट इज अ बिस्मिथ, अट्रॅक्शन पॉवर कोणाकडे जास्त असेल, ऑब्वियसली दॅट इज द नायट्रोजनकडे जास्त असणार, कारण की नायट्रोजन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह अँड बिस्मिथ इज लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह आपण सांगतो इथं. त्यामुळे हा बिस्मिथ काय करेल, हायड्रोजनला अट्रॅक्ट करणार, म्हणजे इलेक्ट्रॉन गेन करताना कमी एनर्जी दॅट इज लावतो आहे. तर इथं दॅट इज इथं कमी एनर्जी लागतो आणि इझिली फॉर्म होतो इथं. ओके, कारण की रेडियस छोटा आहे, त्यामुळे इझिली अट्रॅक्ट होतो. इथं रेडियस मोठा आहे, परत स्क्रीनिंग इफेक्ट येतो आहे, आणि नंबर ऑफ ऑर्बिटल्स आहे, त्यामुळे हायड्रोजनला इझिली तो गेन करू शकत नाही आहे. त्यामुळं एक पॉईंट आपण आणखी तर क्लिअरली सांगू शकतो आहे, तो म्हणजे काय, स्टॅबिलिटी किंवा त्याचा सोल्युबिलिटी ऑफ अन हायड्रोजन किंवा हायड्राइड्स इज गोज ऑन डिक्रीजिंग. काय म्हणायचं आपण, दॅट इज अ गोज ऑन डिक्रीजिंग. इथं दॅट इज अ टॉप टू बॉटमपासून हायड्राइड जे आहे तो काय होतं, थोडक्यात इथं डिक्रीजेस. ओके,
हे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आपल्याला दॅट इज MCQ सॉल्व करताना पण ह्या पॉईंटवर आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन इथे दॅट इज येऊ शकतात. त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. आता हा झाला स्टॅबिलिटी अँड दॅट इज द सोल्युबिलिटी ऑफ अँड हायड्रेट्स आपण जनरली इथे सांगतो आहे. तर सिमिलरली हायड्रेट्स मॉलिक्युल्स जे आहेत म्हणजे अमोनिया, फॉस्फिन, अर्सिनियम, दॅट इज बिस्मिथियम, अँटिमोनियम, हे सगळे जे मॉलिक्युल्स आहेत हे हायड्रेटचे जे दॅट इज बाकीचे प्रॉपर्टी आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल बॉइलिंग पॉईंट आहे, मेल्टिंग पॉईंट आहे, त्यानंतरनं दॅट इज EH डिस्टन्स म्हणजेच बॉन्ड लेंथ. मॉलिक्यूल ज्यावेळेस इथं फॉर्म होतो आहे तर एलिमेंटपासून ते हायड्रोजनपर्यंत त्याचा लेंथ हा पण काय होतो आहे दॅट इज स्लोली दॅट इज गोज ऑन डिक्रीजिंग. इथं आपण म्हणतो आपण त्यांना गोज ऑन डिक्रीजिंग. ओके, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ओके, मग राहिलेला जो कन्सेप्ट आहे तो आणखी मी पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाठवतो आहे. हे जे नोट्स मी तुम्हाला इथे दॅट इज सेंड करतो आहे, त्याचबरोबर क्वेश्चन्स पण आहेत काही, ते क्वेश्चन्स पण बघा, क्वेश्चन सॉल्व करा, प्रॅक्टिस करा. जर अजून काय इथं अडचण असेल तर क्लिप रिवाईज करा. नसेल तर मी तुम्हाला सांगितलं इथं ऑलरेडी नंबर आमचा येतोच, त्याच्यावर तुम्ही इथं दॅट इज मेसेज करू शकताय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, लास्ट टाईम मी बघितलं होतं की ग्रुपमध्ये काही दॅट इज मुलं विद्यार्थी आपले जे आहेत हे डिस्कशन करतात. डिस्कशन इज बेटर. ओके, कारण की सध्याला आपण दॅट इज कॉन्टॅक्ट इथं करू शकत नाही, त्यामुळं थोडेफार जे डाऊट्स असतील, ओके डाऊट्स असेल, ज्यांना डाऊट्स क्लिअर झाले आहेत त्यांनी त्या डाऊट्सवर इथं क्वेश्चन सॉल्व करू शकतात. नसेल तर इथं आम्ही आहोतच, आम्ही दॅट इज आन्सर सोल्युशन त्याचा देतो इथं. ओके, दॅट इज स्टॉप.